नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण डीसीसी बँक भरतीचा मागील झालेला जो पेपर आहे तो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. हा या पेपरचा दुसरा भाग असणार आहे. पहिला भाग ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर जीके जीएस वरती कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण सोडून घेतले. मराठीवरती कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण पहिल्या भागाच्या माध्यमाने बघितलेले आहेत. हा या व्हिडिओचा दुसरा भाग असणार आहे. यामध्ये गणित व बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयावरती कोणकोणते प्रश्न आलेत आणि बाकीचे जे पण विषय आहेत त्यामध्ये संगणक तंत्रज्ञान झालं, बँकिंग झालं, सहकार झालं, अर्थव्यवस्था झालं, यावरती कोणकोणते प्रश्न आलेत ते आपण स्टेप बाय स्टेप अशा स्वरूपामध्ये सोडून घेणार आहोत. सर्वप्रथम गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने विचार करणार आहोत आणि त्यानंतर बाकीचे जे पण विषय आहेत त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर बघा आता गणित व बुद्धिमत्तेचे डायरेक्टली प्रश्न बघूया. इथे बघा आपल्याला गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न इथून सुरू झालेले. इथे दोन प्रश्न बुद्धिमत्ताचे आलेले आहेत ते आता आपण सोडून घेऊया. इथे हे बेसिक लेवलचे प्रश्न आलेत, खूपच सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काही संख्या दिल्या तर 3, 5, 2, 7. ठीक आहे, कोणकोणत्या संख्या दिल्यात? 3, 5, 2, 7 अशा प्रकारच्या या 4 संख्या दिल्यात आणि पुढे काय म्हटलेलं आहे, या संख्येने सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या जी तयार होते त्याची बेरीज किती येते ते आपल्याला विचारले. आता जर म्हटलं तर सर्वात मोठी संख्या घेऊया. इथं 7 आहे, त्यानंतर 5 आहे, 3 आणि 2 अशा प्रकारची ही झाली सर्वात मोठी आणि सर्वात लहान जर म्हटलं तर ही संख्या होती. ठीक आहे, अशा प्रकारे यांची बेरीज केली तर जर विचार केला तर इथं 9, त्यानंतर इथे 8, इथे 8, इथं 9 अशा प्रकारचं हे उत्तर येते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होणार आहे. पुढे जर म्हटलं तर 2 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ही संख्या मालिका किंवा अंक मालिका पूर्ण करण्यासाठी पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारले. आपल्याला संख्या दिल्या तर 2, 4, 16 आणि त्यानंतर पुढे कोणती संख्या येईल. बेसिक लेवलचे प्रश्न आहेत हे दोन. जर विचार केला तर इथं 2 दिले, 2चा वर्ग घेतलाय, 4चा वर्ग घेतलाय आणि त्यानंतर 16चा वर्ग घेतल्यानंतर 256 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर येणार आहे. समजलं कसं? इथे 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 16चा वर्ग 256. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते पहिल्या भागामध्ये आपण सोडून घेतलेले आहेत. पहिला भाग बघायला विसरू नका. चला पुढे. आता जिथे पण गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न दिसतील तिथे मी टिक मार्क केलेले आहेत, ते जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सोडून घेता येणार आहे मित्रांनो. तर बघा डायरेक्टली खाली गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न इथं आपल्याला दिसत आहे. पुढील आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या कोणत्याही 3 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी कशाने विभाज्य असतो अशा प्रकारचे इथं म्हटलेलं आहे. आता यामध्ये कोणत्याही 3 नैसर्गिक संख्या म्हटलेल्या आहे, कोणत्याही 3 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार जो असतो तो गुणाकार करायचा आणि त्या संख्येला कोणत्या संख्येने इथं पूर्ण भाग जातो ते आपल्याला बघायचं, म्हणजे विभाज्य असतो ते आपल्याला बघायचं. आता उदाहरणार्थ आपल्याला कोणत्याही 3 नैसर्गिक संख्या घ्यायचंय, जसे की आपण इथं 2 घेतलं, त्यानंतर 3 घेतलं आणि 4 घेतलं, कारण इथं काय म्हटलेलं आहे, एका पाठोपाठ येणार आहे. ठीक आहे, एका पाठोपाठ या संख्या घेतल्या 2, 3, 4. आता यांचा गुणाकार करूया. ठीक आहे, इथं गुणाकार घेतला व्यतिरिक्त 6. ठीक आहे, आणि त्यानंतर 6×24. आता 24 या संख्येला पूर्ण भाग कशाने जातो जर विचार केला तर 6 आणि इथं पूर्ण भाग जातो. तर ही 6 संख्या होती का ते आपण पुन्हा एकदा व्हेरीफाय करूया. इथं दुसऱ्या संख्या घेऊया. इथं 1 घेतलं, 2 घेतलं, 3 घेतलं. ठीक आहे, यांचा गुणाकार करूया. तर यांचा गुणाकार येतो 6, म्हणजे इथे ही 6 संख्या पुन्हा इथे विभाज्य असतो. इथं आपल्याला हे प्रूफ होत आहे. पुन्हा आपल्याला इथं प्रूफ करण्यासाठी दुसऱ्या नैसर्गिक संख्या घेऊया. इथं 3 घेऊया. ठीक आहे, त्यानंतर 4 घेऊया, त्यानंतर 5 घेऊया. ठीक आहे, त्यानंतर 4×12 आणि 12×5 60. म्हणजे इथं पुन्हा पूर्ण भाग जातो, म्हणजे 6 संख्या इथं विभाज्य असतो. म्हणजे नेहमी कशाने विभाज्य असते तर 6 संख्येने विभाज्य असते किंवा 6 ही संख्या आहे. ठीक आहे, तर ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचं आपण इथं 4 देखील घेऊन बघू शकता. 4×5×6. तर हे जे उत्तर असणार आहे, जसे की इथं 4×5 20 आणि त्यानंतर इथे 20×6 केलं तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 120. तर याला सुद्धा 6 पूर्ण भाग जातोय, म्हणजे 6 विभाज्य झालं. तर अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता इथपर्यंत जर म्हटलं तर खूप बेसिक लेवलचे जे की कोणी हे उदाहरणं सोडू शकता, अशा प्रकारचे उदाहरणे इथपर्यंत विचारले गेलेत. इथून पुढे जे प्रश्न विचारले गेले थोडे हार्ड लेवलचे आहेत. ठीक आहे, बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्यानंतर लगेच आपल्याला उत्तर काढता येतं. 4/5 ही एक 16,800 किमतीची इस्टेट असेल तर त्या इस्टेटीच्या
3/7 पट किंमत किती, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा फक्त. आपल्याला काय म्हटलेलं आहे, 4/5. ठीक आहे, 4/5 घेतलं इथं. हे आपल्याला इथपर्यंत समजून आलं. ही एक इस्टेट आहे, हिची किंमत किती आहे, 16,800. 16,800 एवढी किमतीची ही इस्टेट आहे. परंतु महत्वाचं काय असणार आहे, ही एक इस्टेट आहे, 2 इस्टेट नाही म्हटलेलं आहे, एक इस्टेट आहे. तर एक आपण अशा प्रकारची मांडणी करू शकतो. एक इस्टेट आहे जिची किंमत आहे 16,800 आणि तिचं जर म्हटलं तर आपण छेदामध्ये रूपांतर केलं तर तिची किंमत किती होते, 4/5. याला आपण उलट करणार इथे, 5/4 अशा स्वरूपामध्ये आपण इथं ह्याची मांडणी करणार. फक्त इथं काय म्हटलेलं आहे, 4/5 ही एक इस्टेट आहे 16,800 किमतीची. तर तेच आपण फक्त एक इस्टेट आहे ती आपण मांडणी अशा स्वरूपामध्ये करून घेतली. इथपर्यंत समजून आलं. आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्या इस्टेटीच्या आपल्याला 3/7 पट किंमत किती असेल ते आपल्याला काढायचंय. तर आपल्याला किती काढायचंय, 3/7 अशा प्रकारची. आता 4/5 अशा प्रकारची ती एवढी किंमत आहे. तर 3/7 असताना या इस्टेटीची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचे. आता याची मांडणी आपण कशी करणार, जसे की हे आहे तसंच आपण ठेवू शकतो. याची मांडणी आपण अशा प्रकारची करू शकतो, 3/7 त्यानंतर टोटल इस्टेट केली 16,800 ही आपण अशा प्रकारची मांडली आणि गुणाकारामध्ये जे आहे ते आपण अशा प्रकारची मांडणी करून घेतली आणि डायरेक्टली हे आपण सोडून टाकली, या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर चला, हेच फक्त मी इथं खाली मांडून घेतो आणि त्यानंतर डायरेक्टली आपण इथं उत्तर काढूया आणि जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून इथं येणार आहे. तर इथे बघा, हेच उदाहरण मी इथे नोट करून घेतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. 3/7 गुणिले 16,800. ठीक आहे, 16,800 गुणिले 5/4. तर डायरेक्टली आपण इथं गुणाकार देऊ शकतो, इथं गुणाकार भागाकार करू शकतो. तर इथं 4 ने भाग जातो, 4 1 4, त्यानंतर 4 चोक 16, 4 दुनी 8 आणि आहे 2 शून्य ते तसेच. ठीक आहे, पूर्ण भाग गेला. त्यानंतर 7 ने इथं भाग जातो, 7 7 1 7, 7 चुकून 42 आणि 2 शून्य आहे तसेच. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता राहिले काय, यांचे डायरेक्टली आपण गुणाकार करू शकतो. इथं राहिला 3 गुणिले 600 गुणिले 5, यांचा डायरेक्टली गुणाकार केला तर 9,000 उत्तर येतं. ठीक आहे, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया. मित्रांनो, डीसीसी बँक भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो आणि या नोट्स सोबत तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर बघा, थोडक्यात प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवून घेतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. तर बघा, या सर्व मागील प्रश्नपत्रिका आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारच्या या सर्व पदानुसार आपण प्रश्नपत्रिका कलेक्ट केल्यात. यामध्ये या लिपिक पदाच्या 8 प्रश्नपत्रिका आहेत आणि शिपाई पदाच्या 4 प्रश्नपत्रिका आहेत. अशा प्रकारच्या टोटल 12 प्रश्नपत्रिका उत्तरासोबत आपण आपल्या टीम सोबत तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या या प्रश्नपत्रिका आणि काही विषयांच्या नोट्स आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूपच कमी किमतीमध्ये. एकूण 12 प्रश्नपत्रिका असणार आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी 2024 साठी अर्ज केला असेल तर संपूर्ण परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी, कशा प्रकारचे प्रश्न येतात, कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेचं एकत्रित स्वरूप काय आहे हे संपूर्ण तुम्हाला जाणून घेण्यासाठी या प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तसं आपण युट्यूब वरती स्पष्टीकरण घेणारच आहोत, परंतु तुम्हाला स्वतःला वैयक्तिक प्रॅक्टिस करण्यासाठी या प्रश्नपत्रिका अतिशय उपयुक्त असणार आहे मित्रांनो. त्यासोबत आपण काही विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतो. यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, चालू घडामोडी 2 वर्षाचं लेटेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देतोय. 2022 ते 2024 पर्यंतचं चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि काही आयएमपी जीके तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे मित्रांनो. तर या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त 169 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे ऑनलाईन. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जातील. ठीक आहे,
PDF स्वरूपामध्ये भेटणार आहेत. सर्वांची एकत्रित प्राइस आपण ठेवलेले 169. यामध्ये तुम्हाला डीसीसी बँक भरतीच्या मागील 12 प्रश्नपत्रिका आणि या 4 ते 5 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे फक्त 169 रुपयामध्ये. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तुम्हाला तुमचे जे पण प्रश्न असतील त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. डायरेक्टली पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल, अहमदनगर म्हणा, सातारा म्हणा, त्यासोबत रायगड म्हणा, अशा प्रकारच्या कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल तर जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, अभ्यासक्रम सारखाच असणार आहे. तर अभ्यासक्रम सारखा असल्यामुळे या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील सर्व जिल्ह्यांचं हे सारखंच असणार आहे मित्रांनो. प्रश्नपत्रिकेमध्येही जास्त काय बदल नसणार आहे. अभ्यासक्रम सारखाच दिलाय. प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये अभ्यासक्रम सारखाच आहे आणि त्यानुसार तुम्ही या नोट्सचा लाभ घेऊन व्यवस्थित अभ्यास करू शकता. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेऊन व्यवस्थित तुम्ही सराव प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करूया. डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊया. तर बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. 11 संख्यांची सरासरी ही 10.9 आहे. जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी ही 10.5 आहे आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी ही 11.4 आहे तर मधला नंबर कोणता, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. आता यामध्ये जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर 11 अंकांची सरासरी दिली तर आपल्याला मधला अंक काढायचा आहे. इथे आपण नंतर हे बघूया. महत्वाचं काय असणार इथं, जर पहिल्या 6 अंकांची, इथं 6 अंकांची नव्हे 6 संख्यांची सरासरी दिली आपल्याला 10.5 आणि त्यानंतर शेवटच्या आणि हा शब्द वापरलाय आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी दिली 11.4. आता यानुसारच आपण ही मांडणी करून घेऊया आणि त्यानुसार मधला नंबर काढूया. तर मधला नंबर आपण इथं घेऊया. बरोबर, आपल्याला मधला नंबर काढायचा आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यानुसारच आपण इथं प्रश्नानुसारच मांडणी करणार आहोत. इथे काय म्हटलेलं आहे, इथे टोटल 6 संख्यांची सरासरी 10.5. 10.5 ही किती आहे, 6 संख्यांची सरासरी गुणाकारात 6. ठीक आहे, प्लस इथं आणि म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे प्लस घेतलं. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, शेवटच्या 6 संख्यांची इथं सरासरी 11.4. 11.4 ठीक आहे, गुणाकारात 6. हे पण 6 आहे त्यामुळे इथं कंस पूर्ण. इथपर्यंत समजलं. आता इथं आपल्याला हे याच्यातून मायनस करायचंय कारण इथं पहिल्या 6 आणि इथं पहिल्या 6 म्हणजे पहिल्या 6 आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी दिली आहे. कशातून, याच्यामधून दिलेली ती. बरोबर, म्हणजे याच्यातून हे मायनस होणार. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर मायनस कशातून होणार, हे मायनस याच्यातून होणार. तर याची किती सरासरी आहे, 10.9. ठीक आहे, इथं 10.9 आपण हे मायनस करणार आणि हे किती अंकांची आहे, 11 अंकांची. हे गुणाकारात 11 अंक. इथपर्यंत आपण ही मांडणी कशी केली हे तुम्हाला समजून आलं. इथं आपल्याला 11 संख्यांची सरासरी 10.9 दिली होती तर त्यामुळे आपण ते राहून दिलं. पहिल्या संख्येची जर म्हटलं तर 6 संख्येची सरासरी एवढी दिली होती, ही मांडली. त्यानंतर शेवटच्या 6 संख्यांची एवढी. इथं आपल्याला इथं आणि शब्द म्हटलं होतं त्याच्यामुळे इथं प्लस घेतलं. त्यानंतर जर म्हटलं तर कशातून, तर या 11 संख्यांची सरासरी मधून, तर त्याच्यासाठी आपण सेपरेट घेतलं. अशा प्रकारे इथपर्यंत आपण मांडणी केली हे तुम्हाला समजून आलं. आता फक्त हे सोडवायचं आणि जे उत्तर येईल ते आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याचा गुणाकार केला तर आपण डायरेक्टली इथं गुणाकार करू शकतो. यांचा जर गुणाकार केला या दोघांचा तर आपलं 63 उत्तर येतं. ठीक आहे, इथे खाली घेतो थोडक्यात आपल्याला समजून येईल. इथं 63 उत्तर येतं. ठीक आहे, हे कंसामध्येच राहू द्या थोडा वेळ जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. इथं 63 उत्तर येतं प्लस यांचा जर गुणाकार केला तर यांचं उत्तर येतं 68.4 कंस पूर्ण. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे यांचा गुणाकार करून घेऊया तर यांचा गुणाकार येतो 119.9. ठीक आहे, त्यानंतर कंस पूर्ण. आता काय कंस ठेवण्याची गरज नाही, आपण कंस काढून टाकला तरी चालेल. आता यांची सर्वप्रथम जर म्हटलं तर आपण डायरेक्टली बेरीज करून घेऊ शकतो. 131.4. त्यानंतर टोटल जर म्हटलं तर याच्यातून आपल्याला हे मायनस करायचंय 119.9. याच्यातून मायनस केलं यांचं डायरेक्टली इथं आपल्याला मायनस म्हणजे वजाबाकी करायची 11.5. यांची वजाबाकी केल्यानंतर एवढं उत्तर येऊन जाणार. इथे बेरीज केली, इथे आपल्याला वजाबाकी केली 11.5 हे उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. व्यवस्थित समजून घ्या कशा प्रकारचं सोडवलंय. फक्त मांडणी केली, अशा प्रकारची मांडणी तयार झाली आणि डायरेक्टली फक्त सोडवलं. जे उत्तर आलं ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मधला जो नंबर असणार आहे ते हेच उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला पुढील प्रश्न.
तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, कुटुंबातील 3 मुलांच्या वयाची सरासरी ही वडील व सर्वात मोठ्या मुलाच्या सरासरी वयाच्या 20% आहे. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, आई आणि सर्वात लहान मूल यांचे एकूण वय 39 वर्ष आहे. जर वडिलांचे वय 26 वर्ष असेल तर दुसऱ्या मुलाचे वय काय आहे ते आपल्याला विचारले. दुसऱ्या नंबरच्या मुलाचं वय काय आहे ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर चला बघूया या प्रश्नाला आपल्याला कसं सोडवता येईल. तर इथं 3 मुलं म्हटलेले आहेत, त्यांच्या वयाची सरासरी विषयी माहिती इथं दिली आहे. तर जे 3 मुलं आहेत त्यांची माहिती आपण इथं घेऊया. पहिला मुलगा C1, दुसरा C2 आणि C3. जे वडील आहेत फादर त्याला F1 आणि जी मदर आहे म्हणजेच आई त्याला M1 किंवा M आपण अशा स्वरूपामध्ये इथं मानू. तर इथे काय म्हटलेलं आहे, 3 मुलांच्या वयाची सरासरी. तर आपण C1 प्लस C2 प्लस C3 भागिले 3 हे आपलं सांगितल्याप्रमाणे आपण पहिली मांडणी केली. जसं की हे पहिलं आपण इथं समीकरण तयार केलं. त्यानंतर दुसऱ्यांदी सांगितल्याप्रमाणे आपण मांडणी करणार आहोत. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, सरासरी ही वडील व सर्वात मोठ्या मुलाच्या सरासरीच्या आपल्याला काय म्हटलेलं आहे, वयाच्या 20 पट आहे. म्हणजे 3 मुलांची जी वयाची सरासरी आहे ही पूर्ण मिळून वडील व सर्वात जो मोठा मुलगा आहे त्याच्या वयाची सरासरीची 20% आहे. आता याची मांडणी आपण कसं करू शकतो, याची मांडणी आपण अशा स्वरूपामध्ये करू शकतो 20%. ठीक आहे, इथं आपल्याला किती म्हटलेलं आहे, 20% म्हटलेलं आहे. ऑफ कशाच्या, फादर. इथं F1 घेऊया आणि C3 कारण सर्वात मोठा मुलगा म्हटलेला आहे आणि भागिले 2. याची मांडणी आपण अशा प्रकारची इथपर्यंत करू शकतो. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, 2 मांडण्या इथं केल्या. त्यानंतर तिसरी जर म्हटलं तर आई आणि सर्वात लहान मूल म्हटलेले म्हणजेच मदर आणि सर्वात लहान मूल. सर्वात लहान मूल म्हणजे C1 भागिले 2. अशा प्रकारच्या आपण इथं 3 मांडण्या केल्या. तर आपण इथं यांचं जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर वर्ष आपल्याला किती दिलंय, टोटल वर्ष दिलंय 39. या स्वरूपामध्ये देखील आपण ही मांडणी करू शकतो. आता ही मांडणी आपण केली, सॉरी यांचं वय दिले भागाकारात येणार नाही, हे डायरेक्टली आपण अशा स्वरूपामध्ये मांडणी करू शकतो. 39 इथं दिलेलं आहे. परंतु आपल्याला काय म्हटलंय, वडिलांचं वय 26 म्हटलेलं आहे. तर आपण यामध्ये डायरेक्टली हे 26 टाकू शकतो. यामध्ये 20% ऑफ 26 इंटू आपल्याला म्हटलेलं आहे C3 आणि त्यानंतर भागाकारात 2. या स्वरूपामध्ये आपण याची मांडणी करू शकतो की इथं वडिलांचं जे वय आहे ते आपण इथे टाकलं. परंतु आपल्याला कोणाचं काढायला सांगितलेलं आहे, दुसऱ्या मुलाचं. दुसऱ्या मुलाचं म्हणजे C2चं काढायला सांगितलंय. आता इथं C1चं वय दिलं नाही, मदरचं पूर्ण दिलं नाही आणि पर्सेंटेज मध्ये तिन्ही यांचं जर म्हटलं तर सरासरी दिली आणि सरासरीनुसार जर म्हटलं तर तिन्हींची एकत्रित दिले तर आपल्याला किमान 2 यांची सरासरी जी पर्सेंटेज मध्ये दिली ती वेगळी द्यायला पाहिजे होती, तेव्हा ही उदाहरण आपण योग्यरित्या सोडू शकत होतो. आता यामध्ये काही ना काही जर म्हटलं तर या उदाहरणामध्ये चुकी दिसते आपल्याला. म्हणजेच हे जे उदाहरण आहे पूर्ण व्यवस्थितरित्या आपण सोडू शकत नाही. मांडणी तर व्यवस्थित केली, पूर्ण जर आपण व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न केला कुठे ना कुठे इथं चुकणारच आहे. कारण पूर्ण जर म्हटलं तर ज्या संख्या आहेत किंवा जी सरासरीची पर्सेंटेज आहे ती आपल्याला योग्यरित्या दिलेली नाहीये. तर त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, सांगू शकत नाही, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे पुढे बघा, पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एक धातूचे मिश्रण तयार करण्यासाठी 5 किलोग्रॅम धातू ए आणि 20 किलोग्रॅम धातू बी लागतात. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्या मिश्रणामध्ये धातू ए ची टक्केवारी किती, म्हणजे ए ची टक्केवारी काढायची. म्हणजे आपण जरी प्रश्न वाचला तरी याचं उत्तर लगेच समजून येते. आपल्याला काय म्हटलेलं आहे, ए साठी आपल्याला 5 किलोग्रॅम 5 kg आणि बी साठी 20 kg. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. एवढे इथं धातू वापरतात आणि त्याच्यासाठी इथं हे मिश्रण वापरल्यानंतर एक नवीन धातू तयार होतो. म्हणजे एक जे धातू तयार करायचे म्हणजे एक आपल्याला मिश्रण तयार करायचंय तर त्यासाठी 5 किलोग्रॅम जर म्हटलं तर ए धातू आणि 20 किलोग्रॅम बी धातू लागतो आणि त्यानंतर हे मिश्रण पूर्ण तयार होते. तर आपल्याला ए ची टक्केवारी किती आहे ते आपल्याला काढायचंय. तर हे जे उदाहरण आहे अशा प्रकारची मांडणी केली तर आपण डोळ्यांनी बघून लगेच आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो की 20% या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ए ची टक्केवारी किती आहे ते आपल्याला फक्त सांगायचंय. बी आणि ए ची इथं आपल्याला काही किलोग्राम मध्ये इथं दिले आणि ए ची टक्केवारी त्यातील विचारले तर किती असणार ते लगेच आपल्याला इथं समजून येते. 25% नाहीये ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता इथे जर म्हटलं तर पर्सेंटेज मध्ये आपल्याला काढायला सांगितलंय. पर्सेंटेज आपण घेऊ शकतो. पर्सेंटेज कसं, पर्सेंटेज ऑफ मेटल. मेटल म्हणजे धातू घेऊया आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे,
धातू. आणि हे आपल्याला कशाचं दिलंय, यामध्ये टोटल जर म्हटलं तर आपल्याला टोटल 5. आपल्याला कशाचं काढायचंय, एचं काढायचंय, बरोबर. आपल्याला ए ची टक्केवारी काढायची, त्यासाठी ए घेतलं, त्यानंतर 20% ऑफ बी, बी चं घेतलं आणि इंटू 100. डायरेक्टली गुणाकार करा. 20 एके 20, 20 चोक 100, त्यानंतर यांचा गुणाकार 5 चोक 20. त्यानंतर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे लगेच समजून येते, सॉल्व्ह पण करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, पर्सेंटेज आपल्याला काढायचं होतं. चला बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. ताज्या द्राक्षामध्ये 80% पाणी असते, तर सुक्या द्राक्षामध्ये 10% पाणी असते. जर सुक्या द्राक्षाचे वजन 250 किलोग्राम असेल, तर ती ताजी द्राक्ष असताना त्यांचे वजन काय होते, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न अतिशय उलटून पालटून तुम्हाला विचारला गेलाय, व्यवस्थित समजून घेणं इथं गरजेचं असणार आहे. इथं महत्वाचं काय असणार आहे, सुक्या द्राक्षाचे वजन आपल्याला इथे दिले, इथे 250 किलोग्राम. तर आपल्याला ते ताजे असताना त्याचं वजन किती होतं ते आपल्याला सांगायचे. तर सुक्या द्राक्षामध्ये इथं किती टक्के पाणी असतं, 10%. ठीक आहे. आणि जर म्हटलं तर आपल्याला हे सुकी असताना जर म्हटलं तर 10% असतं, तर ताजी असताना जर म्हटलं तर आपल्याला इथं किती टक्के पाणी असतं त्याच्याविषयी माहिती दिली, 80%. ठीक आहे. तर एवढे आपल्याला इथं फरक काढायचा आहे आणि इथं सुके द्राक्षाचे इथं वजन दिलेलं आहे. त्यानुसार डायरेक्टली आता इथं मी व्यवस्थित मांडणी करून घेतो आणि त्या मांडणीनुसार आपल्याला लगेच हे उदाहरण कसं सोडवलंय ते समजून येणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी बघा, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण इथं मांडणी करून घेऊया. इथं ताज्या द्राक्षाचं, ठीक आहे, ताज्या द्राक्षाचं एकूण वजन आपण एक्स मानू. त्यानंतर कोरड्या द्राक्षामध्ये किती पाणी आहे, कोरड्या द्राक्षामध्ये एकूण किती टक्के पाणी आहे, 10% पाणी आहे. 10% पाणी आहे. तर हे 10% पाणी आहे, म्हणजे याचा अर्थ काय, 100 मधून टोटल हे 10% पाणी असल्यामुळे 90% हे जे असणार आहे, हा लदगा असणार आहे. 90% लदगा, म्हणजेच पूर्ण द्राक्ष किंवा लदगा पूर्ण हे व्यवस्थित आहे, अशा प्रकारचं आपण समजू शकतो. हे झालं कोरड्या द्राक्षाचं. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला पुढे अशाच प्रकारचं ताज्या द्राक्षाचं काढायचंय. ताज्या द्राक्षामध्ये किती टक्के, ताज्या द्राक्षामध्ये 80. ठीक आहे. ताज्या द्राक्षामध्ये किती टक्के, 80% पाणी आहे. टोटल 100 मधून जर म्हटलं तर 80 मायनस गेले तर लदगा किती, फक्त 20% लदगा आहे. हे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, आपण मांडणी कशी करत चालू आहे. त्यानंतर आता काय म्हटलेलं पुढे, कोरड्या द्राक्षाचं जे वजन आहे, एकूण वजन नव्हे, यामध्ये आपल्याला व्यवस्थित मांडणी करणं गरजेचं असणार आहे. तर एकूण वजन म्हटलेले, एकूण वजन, तर एकूण वजन आपल्याला किती दिलेलं आहे, 250 किलोग्रॅम. ठीक आहे. हे आपल्याला इथं दिसून येईल, त्याच्याविषयी माहिती. आता इथपर्यंत झाल्यानंतर सुक्या द्राक्षांना जो लदका लागलेला आहे त्याचं किती वजन आहे, तर सुक्याचं दिलेलं आहे इथं, म्हणजेच कोरड्याचं 90% लदका आहे. तर त्याच्याविषयी आपण माहिती इथं जाणून घेऊया. ठीक आहे. तर बघा, इथं आपण इथं खाली माहिती घेत आहोत. सुक्या म्हणजेच कोरड्या, आपल्या भाषेमध्ये कोरड्या द्राक्षामध्ये जो लदका आहे त्याचं वजन आहे 90%. ठीक आहे. तर आता 90% लदका आहे, त्याचं आपण रूपांतर कशामध्ये करूया, किलोग्राम मध्ये करूया. तर ते कसं, 90% लदका आहे तर त्याला भागाकारात 100 आणि एकूण वजन आपल्याला तर ऑलरेडी माहिती 250 वजन आहे, जे की आपण इथे घेतलं. तर 250 आपण इथे घेतलं आणि टोटल यांचं जर सॉल्व्ह केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 225 किलोग्राम. ठीक आहे. आपण डायरेक्टली इथं भागाकार गुणाकार करून लगेच आपलं इथं उत्तर येतं 225. हे आपल्याला लगेच इथं समजून येतं, सॉल्व्ह करून दाखवण्याची गरज नाही. आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर कोरड्या द्राक्षामध्ये 90% जे वजन होतं त्याचं जर म्हटलं तर टोटल आपण कन्वर्ट केलं तर किती होते, लदका वगैरे पाणी वगैरे काढून टाकल्यानंतर जे पर्सेंटेज मिळाले होते त्याचं वजन किती होते, 225 किलोग्राम. इथपर्यंत आपल्याला समजून आलेलं आहे. आता आपल्याला तशाच प्रकारे जर का म्हटलं तर आपल्याला यामध्ये बघा, ताज्या द्राक्षामध्ये आता किती टक्के पाणी आहे, 20% पाणी. तर त्याचप्रमाणे अशाच प्रमाणे इथं याची सुद्धा मांडणी करून घेऊया. तर इथं 20 आले, त्यानंतर इथे 100 आले, त्यानंतर इथं एक्स, त्यानंतर टोटल जर म्हटलं तर इथं हे आलेत 225. हे आपण अशा प्रकारची इथं मांडणी करून घेतली. आता फक्त हे सोडवायचं, याच्यावरती काहीच करण्याची गरज नाहीये. हे सोडवल्यानंतर लगेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येते, 1125. सोडवा आणि या प्रश्नाचं लगेच उत्तर काय येणार आहे,
1125 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। याच्या व्यतिरिक्त यामध्ये जास्त काही नाहीये, फक्त मांडणी व्यवस्थित करणं गरजेचं असणार आहे। तर आपल्याला एकची किंमत इथं समजून आलेली आहे मित्रांनो। एकची किंमत ही असणार आहे 1125। डायरेक्टली भागाकार गुणाकार करून टाका आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर येणार आहे। बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, एका कॉलेजमध्ये कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अनुक्रमे 4:5 प्रमाणात होते, जेव्हा आणखी 65 विद्यार्थी वाणिज्य शाखेत आले, कशामध्ये वाणिज्य शाखेत आले, तेव्हा जर म्हटलं तर त्यांचं प्रमाण झालं 8:11। ठीक आहे, 8:11 बनले, तर आपल्याला कला शाखेतील विद्यार्थी किती आहेत ते विचारलेलं आहे। आता व्यवस्थित इथं मांडणी करणं गरजेचं असणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे लगेच आपण इथं मांडणी करून घेऊया। इथे जर म्हटलं तर कला आणि वाणिज्य याच्याविषयी आपण एसी यांना मानून घेऊया। तर एसी, ठीक आहे, एसी यांचं प्रमाण किती दिले, 4:5। इथपर्यंत आपल्याला समजलं। आता यानुसार जर विचार केला तर कशामध्ये वाढलेत, यामध्ये 65 विद्यार्थी वाढलेले आहेत। ते कसे, सी मध्ये, म्हणजे वाणिज्यमध्ये, आपण वाणिज्याला सी मानले, हे इथं आपल्याला समजून आलं। तर याची मांडणी मग आपण अशा स्वरूपामध्ये करू शकतो, जसे की सी आणि त्यानंतर 4:5 ए अशा स्वरूपामध्ये देखील आपण करू शकतो। नाहीतर आपण जर म्हटलं तर ए वरती घेऊन सी चे इथं वाढलेत म्हणजे सी प्लस 65, कारण वाणिज्यमध्ये वाढलेत की नाही 65। ठीक आहे, तर हे 65 ऍड केले आणि पुढे यांनी हे वाढल्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, त्यांचं प्रमाण 8:11 म्हणजे 8:11 याच्या बरोबर येतं, म्हणजे हे आणि हे बरोबर आहे, अशा प्रकारचं आपण इथं मांडणी केली। इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, तर डायरेक्टली आता याचा तिरकस गुणाकार करून तुम्ही इथं हे सोडू शकता। तर चला आता आपण डायरेक्टली गुणाकार करूया। इथं 11 हे झाले तिरकस गुणाकार केल्यानंतर, आणि बाकी जर म्हटलं तर हे सोडवल्यानंतर याचं जर म्हटलं तर सी इकडे जाईल, त्यानंतर इथं जर विचार केला तर इथं 8 असंच राहील। त्यानंतर याचं प्रमाण इथं जर विचार केला तर आपण हे टाकून घेऊ यांच्या किमती, ए ची किंमत आणि सी ची किंमत, इथं 4:5 वगैरे जे आहे, 5:4 वगैरे ते आपण इथं टाकून घेतली। जो ए होता तो इथं खाली घेतला आणि प्लस 65 होते तसे 65 आपण इथं मांडणी केली, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे हे स्वरूप मिळालेलं आहे। तर हेच आपल्याला फक्त सोडवायचे। 11 ए त्यानंतर 8, हे 8 ने ह्या दोघांना गुणून घेऊया, 4 त्यानंतर 4:5 त्यानंतर प्लस 8 ने पुन्हा यांना 65। समजले कसं आलं, यांनी याला गुणलं यांनी याला गुणलं, अशा स्वरूपामध्ये आपण हे सोडवत आहोत। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। आता पुढे जर म्हटलं तर 11 ए त्यानंतर यांचा डायरेक्टली आपण तिरकस गुणाकारानुसार इथं आपण हे सोडून घेत आहोत, यांचा गुणाकार केला या दोघांचा 520, त्यानंतर हे 11 ए झाल्यानंतर इथं आपल्याला हे इथपर्यंत आलेलो आहे। आता हे इकडे प्लस मध्ये आहेत, तर आपण हे मायनस करू शकतो आणि हे मायनस करू शकतो। तर समजा हे 11 ए आहे, तर आपण हे इकडे घेऊया, हे प्लस मध्ये आहे ते मायनस मध्ये घेऊया आणि बरोबर 520। तर हे 10तून 11 गेलं तर 1 राहिलं, 1 ए। आता 1 ही किंमत आपण घेत नाही, म्हणजे फक्त ए राहिलं आणि 520। तर ए चीच किंमत आपल्याला काढायला सांगितली, म्हणजे हे झालं 520। या स्वरूपामध्ये आपण सोडू शकतो। आपण स्वतः जेव्हा सोडवतो तेव्हा लगेच आपल्याला या स्टेप समजून येतात। ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपण हे उदाहरण सोडू शकतो। आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, अरुणने 38,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला। ठीक आहे, त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, 5 महिन्यानंतर यामध्ये बुकुलने अजून 55,000 गुंतवणूक केली आणि तो देखील भागीदार झाला। त्यानंतर वर्षाच्या अखेरीला जर म्हटलं तर 22,000 रुपये नफा झाला। तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, अरुण आणि बकुलच्या नफ्यामधील अंदाजे फरक किती आहे ते आपल्याला इथं काढायचंय। ठीक आहे, फरक काढूया, काही प्रॉब्लेम नाही। इथं नाव घेऊया सर्वप्रथम, आता व्यवस्थित मांडणी करून घेऊया। इथं अरुण आहे आणि इथं बुकुल आहे। ठीक आहे, अशा प्रकारची मांडणी केली। आता अरुणने किती घेतलेत, 38,000, 38 घेतले, किती याच्यासाठी, वर्षभरासाठी, म्हणजे गुणिले 12। त्यानंतर इथे बुकुलने 5 महिन्यानंतर म्हटलेले, हा एक महत्वाचा पॉइंट आहे इथं, 5 महिन्यानंतर। 5 महिने ऑलरेडी संपलेत, 5 महिने इथं हे कट झाले, पुढचे महिने किती राहिले, आता 12तून 5 गेले, तर किती राहतात, 7 महिने, म्हणजे त्याने 7 महिन्यासाठीच फक्त गुंतवणूक केली, बरोबर की नाही। तर आपण तेच उदाहरण अशा स्वरूपामध्ये इथं मांडू शकतो मग। ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये इथं जसं की गुंतवणूक किती गेली, 55,000, किती महिन्यासाठी, 7 महिन्यासाठी। इथं ए म्हणजे अरुण, इथं बी म्हणजे बुकुल, हे आपण हे थोडक्यात इथे घेऊया जेणेकरून तुम्हाला
समजून येईल व्यवस्थितरित्या. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये. इथपर्यंत तुम्हाला समजलं ही मांडणी कशी गेली. आता गुणाकार डायरेक्टली गेला, तर यांचा गुणाकार आपण घेऊया. यांचा जो पण गुणाकार आहे, गुणाकार इथं मी पटकन करून इथं नोट करून घेतो, जेणेकरून आपल्याला पुढे जे पण स्पष्टीकरण आहे ते घेता येईल. ठीक आहे, गुणाकार बरोबर आहे. ठीक आहे, एवढा गुणाकार येतो या दोघांचा. आता यामध्ये जर म्हटलं तर आपण टाकली जेवढे पण कट होतात ते कट करून यामध्ये आपण याचं जर फायनल किंमत काढली तर 456 आणि त्यानंतर 385 एवढी किंमत येते. ठीक आहे, डिफरन्स आपण ज्याला बोलतो तो डिफरन्स यामधील येतो. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला जी रिक्वायर्ड प्राइस आहे किंवा रिक्वायर्ड डिफरन्स आहे तो आपल्याला इथं समजून आला. तर आता टोटल जर म्हटलं तर एवढी इथं किंमत आपल्याला इथं मिळत आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. वर्षाच्या अखेरीला इथं कितीचा नफा झालेला आहे? 22,000चा. तर आपल्याला आर एस एकूण नफा किती झालेला आहे याच्या अंदाजित फरक काढायचा आहे. अंदाजित फरक म्हटलेले म्हणजेच आपल्याला एखादी अंदाजित या दोन्ही संख्येला भाग जाणारी किंवा त्याच्यामधील डिफरन्स इथं आपल्याला मिळवण्यासाठी एक संख्या तर घ्यावीच लागणार आहे. ठीक आहे, तर आर एस इज इक्वल टू एकूण नफा किती झालाय? 22,000. तर 22,000 आपण इथं नोट केले. त्यानंतर इंटू आपल्याला पहिले काय भेटलेलं आहे डिफरन्स यामधील 456 आणि त्यानंतर 385. याचं जर टोटल म्हटलं तर वजाबाकी डिफरन्स काढायचा आहे म्हणजे, आणि यामध्ये आपण घेऊ शकतो 841. ठीक आहे, 841 यामध्ये सुद्धा. आता फक्त हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करण्यासाठी आपण डायरेक्टली इथे घेऊ शकतो 22,000 इंटू 41. हे सॉल्व्ह केल्यानंतर याचं बेरीज वगैरे गुणाकार वगैरे जे पण भागाकार वगैरे आहे क्रिया करून हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर येणार. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला टोटल यांची जी किंमत आहे 1857.31 एवढी मिळणार. पॉईंट आपण काय घेत नाही, त्यामुळे 1857 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. ठीक आहे, हे सॉल्व्ह करा. जास्त टाइम वेस्ट न करता मी फक्त तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्ही देखील करू शकता. कॅल्क्युलेशन करून सर्वच वेळेस दाखवणं गरजेचं नाहीये. कॅल्क्युलेशन करा, बाकी स्टेप मी तुम्हाला सांगितलेली आहे. या स्वरूपामध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर आतापर्यंतचे जेवढे पण महत्वाचे जे आपण प्रश्न होते इथपर्यंत सोडवत आलो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर नळ टाकी यावरती उदाहरण आहे. पुढे जर म्हटलं तर कामावरती उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, याच्या पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा हे देखील आपल्याला कामावरती उदाहरण आहे थोडक्यात. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अंतरावरती उदाहरण आहे. त्यानंतर इथं तास वेगावरती उदाहरण आहे, मीटरवरती उदाहरण आहे. या टाईपची उदाहरणं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटलेले आहेत. ठीक आहे, बाकी राहिलेले प्रश्न आपण पुढील भागाच्या माध्यमाने सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बाकी इंग्रजी या विषयावरती जेवढे पण प्रश्न आले होते ते देखील आपल्याला एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काय आपले राहिले असतील तर ते आपण पुढील भागाच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. काळजी करू नका. पुढील सर्वप्रथम आपण आता इंग्लिश वरती आपण जेवढे पण प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत पुढील भागाच्या माध्यमाने, आणि त्यानंतर पुन्हा गणिताचे राहिलेले प्रश्न आपण सोडूया. आणि बाकी या ज्या प्रश्नपत्रिका ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या आपण पुढील भागाच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत. या स्वरूपामध्ये संपूर्ण आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघण्यासाठी भेटलं होतं. या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व तुम्हाला उत्तरासोबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाने पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतोय. तर त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तुम्हाला त्या कशा भेटणार त्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती मी दिलेली आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा थोडक्यात माहिती देतो. किंमत आपण 169 ठेवली. या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 5 ते 10 मिनिटात तुम्हाला हे सर्व काही भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. बहुतेक क्वेश्चन इथं जर म्हटलं तर व्यवस्थित सॉल्व्ह करता आलेले नाहीयेत, कारण जर म्हटलं तर जे आपलं नोटपॅड आहे मी ज्याच्यावरती हे लिहित आहे, ठीक आहे, तर हे व्यवस्थित वर्क करत नाहीये. याचं जे साईज आहे ती व्यवस्थित इथं होत नाहीये. तर ते जे बाकीचे क्वेश्चन आहेत ते आपण पूर्ण व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काळजी करू नका, कारण जर स्मॉल साईज झाली तर व्यवस्थित आपण एक्सप्लेनेशन आणि जे कॅल्क्युलेशन आहे व्यवस्थित घेतलं असतं. तर काळजी करू नका, बाकीच्या क्वेश्चन पेपर आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे, तर चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.